नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज बघा आपण या पैठणी साडीपासून अगदी म्हणजे एका मिनिटामध्ये अशी नेसता येईल अशी साडी बनवणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तुम्हाला माप कसं घ्यायचं ते दाखवत आहे मी. या ठिकाणी बघा आपण जो पदर आहेत ना तो व्यवस्थित सारखा पकडून घ्यायचा आपल्याला. अतिशय सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने बघा. आता बघा असं टाकून घ्यायचं आपल्याला. जसं आपण साडीचा पदर घेतो ना तसं आपण टाकून घ्यायचं आहे. आपल्याला किती मोठा आणि छोटा पाहिजे ते आपल्या आवडीनुसार बघा आपण घ्यायचं आहे. आता बघा जेवढा पाहिजे आपल्याला ना तेवढा घ्यायचा. इथं हातामध्ये बघ पकडलेला आहे बघा काठ मी इथं कमरेवरती. तिथं आपण काय करायचं आहे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी जेवढा पाहिजे तेवढा मला मी ठेवणार आहे. इथं पिन लावून घ्यायची आहेत बघा म्हणजे आपल्या मार्किंगसाठी बरं पडेल. तर आता या ठिकाणी बघा आता आपली हे एक माप झालं आहे. आता आपण उंची बघून घ्यायची आहे. उंचीला किती घ्यायचं आहे ते तुम्ही मोजून पण घेऊ शकता. आता उंचीला बघा आता एवढं आपला काठ आहेत ना या आजच्या साईडने खोसला तर म्हणजे एवढं एक्स्ट्राच आहे. एवढं मी कट करणार आहे. 2 इंचाचा वरती बेल्ट येईल त्याच्यामुळं साडीवरती तरंगणार नाही जास्त. तर बघा असे आथरून घेतले आहेत मी. जेवढी आपली उंची आहेत ना आपण जे पिनाचं मार्किंग केलेलं आहेत ना बघा तिथपर्यंत आपण आखून घ्यायचं आहे. व्यवस्थित लाईनमध्ये आखून घ्यायचं. इथपर्यंत बघा आपण पिनाचं मार्किंग आहे ना तिथपर्यंत आखून घेतलं आहे. नंतर हा बघा भाग कट करून टाकायचा आपल्याला. तुम्ही फोल्ड पण करू शकता. फोल्ड जर केलं तर खूप जास्त जाड होईल तिथं त्याच्यामुळं बघा इथं मी आता इथं तुम्ही फोल्ड करून शिलाईसुद्धा मारू शकता कट न करता. अशा पद्धतीने मी इथं कट करून घेतलं. आता हा निघायला बेल्ट आहे याचा आपण कमरेचा बेल्ट तयार करण्यासाठी याचा वापर करणार आहोत. अशा पद्धतीने आता बघा आता आपण एक परकर घेणार आहोत. इथं परकरचा वर्गाचा बेल्ट बघा मी काढून घेतलेला आहे. आता परकरा बघा आपण जी नाडीची बाजू आहेत ना ती त्या साईडला ठेवायची आपल्या बघा उजव्या हाताकडे. जशी आपण साडी नेसतो ना सेम त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला परकरवरती टाकून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने उजव्या साईडला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण परकरच्या राऊंडमध्ये आपण साडी करून घ्यायची आहे. गुंडाळून घ्यायची आहेत बघा अशी जे स्टिच करायची आहे. बघा अशी परकरच्या खालच्या साईडने अशी काढून घेते त्या साईडला साडी मी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आपल्याला. तर आता बघा अशी सेट करून घेतले आहेत. एकदम हळूवार पण तुम्हाला दाखवलं. आता जे कट केलेलं आहेत ना भाग बघा आपल्याला त्याचा आपण म्हणजे इथं परकरचा सेंटर काढून घ्यायचा मध्यभागी. इथं आपण प्लेट टाकणार आहोत. तुम्ही इथं पिनअप वगैरे करून घ्यायचं. इथं बघा सेंटर काढून घेतलं मी अंदाजाने. सेंटरच्या थोडंसं 1 इंच साईडला थोडंसं एकदम मध्यभागी पण नको. अशा पद्धतीने बघा ठेवायचं आपल्याला. आता इथं प्लेट बघा मी हातात टाकून घेत आहे. तुम्ही मार्किंग करून पण मोजून घेऊ शकता. इथं मी पिन लावून घेते अशा पद्धतीने. आता इथं मी हातानेच प्लेट टाकून घेणार आहे. जेवढं कापड आपलं उरलेलं आहेत ना बघा त्याच्या जेवढ्या बसतील तेवढ्या प्लेट टाकून घ्यायच्या. 5 बसू 6 बसू जितक्या बसतील तितक्या. छोट्या छोट्या जर घेतल्या तर जास्त बसतील बघा अशा पद्धतीने. ते थोडंसं आपण बघा एक प्लेट थोडीशी मोठी घ्यायची. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित सारख्या पकडायच्या. वरती पिनअप वगैरे करून घ्यायचं त्याला. बघा व्यवस्थित सारख्या करायच्या आणि पिन लावून घ्यायची आहे. खालती बरोबर सेट होतात त्या. नंतर आपण प्रेस करून घेऊ. आता इथं आपण बघा इथं पिन लावून घ्यायची आहे आणि हा काठ आहेत ना आपल्याला बघा
एक मिरी आहेत ना खालच्या साईडनं सोडायची आहे आणि त्याच्यावरती फोल्ड करायचा. ते तुम्हाला दाखवतेच मी. इथे बघा आपण मिऱ्यांना आहेत ना पिन लावून घेतलेली आहे. तुम्ही 2-3 पिन अशा व्यवस्थित लावून घ्या म्हणजे आपण शिलाई करायला सोपं जातं. जास्त उशीर लागत नाही. 10 ते 15 मिनटामध्ये ही साडी तयार होते. आता इथं बघा आपण आहेत ना ही प्लेट आहेत ना एक मिरीच्या खाली सोडून द्यायची आणि फोल्ड करायची अशा पद्धतीने म्हणजे आपण स्टिच करायला सोपं जाईल. बघा थोडासा काठवरती ठेवायचा म्हणजे शिलाईमध्ये येईल. तुम्ही अगोदर थोडीशी आडवी शिलाई मारून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने आता पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी शिलाई मारून झाली आहेत आपली. आता जो बेल्ट आहेत ना तो आपण तयार करून घेऊ. इथं आता माप आपण जो परकरचा बेल्ट काढ ना त्याच मापाचा तयार करायचा आपल्याला म्हणजे कुठं पण कमीवर जास्त यायला नको म्हणून. बघा अशा पद्धतीने जे टोक आहेत ते आपण फोल्ड करून घेतलं आपण. पुढचं टोक आहे ते बघा शिलाई मारून फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. मी तो साडीचा कापड आहे तो काढून टाकते. साडीचा झाला परकरचा जो कापड होता तो काढून टाकला. ते व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून म्हटलं एकदम जास्त जाड पण होईल. त्याच्यामुळे फक्त साडीचाच काठी तर वापरत आहे मी. फक्त आपण मापाला त्याचं माप घेतलं. परकरचा जो बेल्ट होता ना वरचा त्याचं माप घेतलेलं आहे. आता पूर्ण सर्कलला बघा आपण हे आहेत ना बेल्ट जॉईंट करून घ्यायचं आहे. चला बघा अशा पद्धतीने आपण जॉईंट केलेला आहे. एक्स्ट्राचा थोडासा काट उरलेला तो कट करायचा. इथं फोल्ड करायचा. आपला हा 2 इंचाचा बेल्ट तयार होतो. बघा इथं मी शिलाई मारून घेतली. आपण जिथं फोल्ड केलं ना तिथं आता व्यवस्थित बघा असं फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचा. खाली कापड व्यवस्थित सरळ करत चालायचं. बघा तुम्ही याच्यामध्ये इलास्टिक पण टाकू शकता किंवा नॉट पण टाकू शकता या बेल्टमध्ये. अशा पद्धतीने बघा आपली आहेत ना ही साडी. जरी थोडंसं कमी जास्त वाटलं तुम्ही बघा इथं हलकीशी प्लेट घेऊ शकता. बघा इथे मी थोडीशी हलकीशी प्लेट घेतली आजच्या साईडने. अशा पद्धतीने बघा आपली ही साडी आहेत ना स्टिच झाली आहे. तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते कसं दिसतं तर. आता इथं प्रेस वगैरे केलं एकदम व्यवस्थित दिसेल ही. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथं बघा माझ्या मुलीला मी नेसून दाखवले आहेत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. साडी तुम्हाला छोटीशी तोकडी वाटत पण खूप मोठी हाईट आहे माझ्या मुलीची तरी पण तिला व्यवस्थित दिसत आहे ती. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.